जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीचा टप्पा 2 ज्याला आपण फेज 2 असं देखील म्हणतो आहोत, या फेज 2 ची निवड यादी मग ती विथ इंटरव्ह्यूची असेल किंवा विदाऊट इंटरव्ह्यूची असेल ती कधीपर्यंत लागणार आहे, त्याच्यामधले जे काही छोटे छोटे राउंड्स असतात त्याच्या संदर्भामध्ये नेमकी काय अपडेट सध्याच्या घडीला अवेलेबल आहे त्याविषयी महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया महत्त्वाची माहिती। परंतु फेज 2 झाल्याच्या नंतर येणाऱ्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची आपण जर तयारी करत असाल तर मास्टर टीचर ऍप वर तुमच्याकरिता बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत। त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅच आहे, परंतु मी सजेस्ट करेल आता टाइम फारच जास्त कमी राहिल्या कारणाने फास्ट ट्रॅक बॅच कडे तुम्ही जाऊ नका। याच्या ऐवजी तुम्ही जे आहे राहिलेला जो काही वेळ आहे, राहिलेला जो काही कालावधी आहे, या राहिलेल्या कालावधीमध्ये टेस्ट सोडवून पाहणं हे सर्वोत्तम मार्ग आहे। कारण आपल्याला आपला जो टाइम मॅनेजमेंट आहे तो करणं अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे ते जर करायचं असेल तर आपल्याला टेस्ट डेली एक तरी टेस्ट या ठिकाणी सोडून पाहावी लागणार आहे। बाकीच्या गोष्टी सोडून द्या, परंतु माझी इच्छा आहे की आपण आपल्या मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे या ऍप मध्ये 5 फुल लेंथ टेस्ट दिलेले आहेत, 200 मार्कांच्या टेस्ट दिलेल्या आहेत। या टेस्ट मराठी आणि त्याचबरोबर जे आहे इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे। याच्यासोबतच जे आहे मोबाईलवर आणि लॅपटॉपवर दोन्हीवरती तुम्ही या ज्या काही टेस्ट आहेत त्या सोडवू शकता आणि लगेच तुम्हाला तुमचा रिझल्ट देखील कळतोय। म्हणून किमान तुम्ही टेस्ट सिरीज ज्या की फ्री मधल्या आहेत त्या तरी सोडून पाहणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला जे काही टाइम मॅनेजमेंट करायचं आहे ते टाइम मॅनेजमेंट करणं अगदी सहज सोपं होऊन जाणार आहे। चला आता आपण या ठिकाणी जाऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। आपण आलेलो आहोत सध्या या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला। आपल्या सर्वांचे डोळे या ठिकाणी या वेबसाईटवर लागलेले आहेत। या वेबसाईटवर आपल्या भविष्याचं जे काही दरवाजा आहे, स्वर्गाचा दरवाजा आहे आपल्यासाठी, तो एक्झॅक्टली कधी उघडणार आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं, स्क्रोल केलं, या ठिकाणी 2017-2022 ची भरती आहे। तिथे जर का आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला न्यूज बुलेटिन पाहावं लागणार आहे, कारण जे काही येतं न्यूज बुलेटिन मध्ये येतं। त्या ठिकाणी जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर लास्ट न्यूज बुलेटिन जी आहे 6 मे रोजी आलेली आहे, त्या देखील प्रेफरन्सेस लॉक करण्याच्या संदर्भामध्ये आहे। त्याच्या पूर्वी 6 तारखेला, त्यानंतर 28 एप्रिलला आलेल्या आहेत, परंतु लेटेस्ट मध्ये अजून कोणत्याही प्रकारची सूचना आलेली नाही। याचा अर्थ काय होतो आणि मग बाकीच्यांच्या मनामध्ये या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे की एक्झॅक्टली निवड यादी कधी लागणार आहे। आता ऑफिशियल वेबसाईटला काहीही नाहीये, आपण आपले सोर्सेस वापरले आणि आपल्या सोर्सेसच्या माध्यमातून जर का या ठिकाणी माहिती करण्याचा प्रयत्न केला की एक्झॅक्टली पवित्र पोर्टलचे लॉक झालेले जे प्रेफरन्सेस आहे त्या प्रेफरन्सेसची जी पुढची प्रक्रिया आहे ती कुठपर्यंत आलेली आहे। तर मित्रांनो एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी निश्चितपणाने चांगली कळालेली आहे। जेव्हा आपण मागच्या आठवड्यामध्ये त्यांना विचारलं होतं की एक्झॅक्टली आपली जी निवड यादी आहे कधीपर्यंत लागेल, तर मॅक्झिमम अधिकारी वर्गांचं म्हणणं होतं की 20 तारखेपासून ते 25 तारखेच्या दरम्यान या याद्या लागू शकतात, म्हणजे तेवढा कालावधी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। आता आपण कालच्या तारखेला जर या संदर्भामध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला समजलेलं आहे की मॅक्झिमम याद्यांचं काम कंप्लीट झालेलं आहे आणि आनंदाची गोष्ट ही आहे मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे की विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्ही याद्या ऍट अ टाइम लागू शकतात। आता यामध्ये जवळजवळ विदाऊटचं काम या ठिकाणी पूर्णत्वास आलेलं आहे, फायनल टप्प्यामध्ये आहे। विथ इंटरव्ह्यूची प्रक्रिया थोडीशी जास्त किचकट आहे, कारण विदाऊट इंटरव्ह्यूला एका जागेसाठी एका उमेदवाराची निवड होणार आहे आणि विशेष म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा देखील कमी आहे, त्यामुळे ती यादी जवळजवळ रेडी झालेली आहे। परंतु विथ इंटरव्ह्यू मध्ये एका जागेसाठी 10 उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। त्यामध्ये माध्यम वेगळं, त्यानंतर जे आहे वर्ग 1 ते 5, 6 ते 8, 9, 10, 11, 12, त्यामध्ये स्पेसिफिक जे आहे सब्जेक्ट वाईज या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करायला थोडासा एक्स्ट्राचा कालावधी लागत आहे। परंतु मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे की येणाऱ्या 25 तारखेपर्यंत आपल्याला निवड याद्या पाहायला मिळू शकतात, ही दाट शक्यता, कारण त्याच्या टेस्टिंगचं काम जे आहे मध्यंतरी थोड्या कालावधीसाठी चालू देखील झालेलं होतं। कारण आपण ज्यावेळेस आपलं पवित्र पोर्टल लॉग इन करत होतो, पर्सनल लॉग इन करत होतो, त्यावेळेस ते लॉग इन होताना आपल्याला दिसलेलं आहे आणि अधिकारी वर्गांनी त्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे। म्हणजे काय की येत्या 3-4 दिवसांमध्ये 100% आपल्याला निवड यादी लागल्याचं पाहायला मिळणार आहे। आता राहतो आहे याच्यापेक्षा वेगळा प्रश्न
की सर ठीक आहे पहिला राऊंड लागेल, ठीक आहे पहिला जनरल वाला राऊंड लागेल, परंतु जो काही कन्व्हर्जन राऊंड आहे, कन्व्हर्जन राऊंडची स्थिती नेमकी काय आहे किंवा अधिकारी वर्गांचा सध्याचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो नेमका काय आहे, तर त्या संदर्भामध्ये बघा नियम असा आहे, एकदा जी जाहिरात आलेली आहे ती जाहिरात पूर्णत्वास न्यावी लागेल. मग तुम्हाला 1 राऊंड 2 राऊंड 3 राऊंड कितीही राऊंड जर घ्यावे लागले तरी देखील तुम्हाला ती जी भरती आहे तेवढ्या जागांची ती कंप्लीट करावी लागेल. त्यामुळे पहिल्या राऊंड मध्ये जनरल 1 राऊंड लागतो, त्यानंतर माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहेत, या जागा पुढच्या टप्प्यामध्ये कन्वर्ट होऊन त्या जागा त्या त्या कॅटेगरीच्या जनरलला जातात. उदाहरणार्थ समजा एक जागा ओबीसी प्रवर्गाची आहे, ओबीसी माजी सैनिकाची आहे, पहिल्या राऊंडला ओबीसी माजी सैनिक जर का सापडला नाही तर ती जागा नंतर कन्व्हर्जन राऊंडला ओबीसी जनरलला जाते, याला आपण कन्व्हर्जन राऊंड म्हणतो. हा राऊंड लागणं अपेक्षित आहे, नियमानुसार व्हायला पाहिजे, परंतु सध्याची जी मानसिकता आहे अधिकारी वर्गांची त्या बाबतीमध्ये आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. कारण काय आहे, थर्ड डेट होतो आहे घाईघाईमध्ये, थर्ड डेटच्या नंतर बऱ्याच लवकरात लवकर त्याचा निकाल लागणार आणि तेही मुलं या ठिकाणी रांगेमध्ये उभे राहिलेले असणार आहे. कारण हा जो राऊंड आहे फेज 2 चा इंटरव्ह्यूचा जो राऊंड असेल त्याला महिना दीड महिन्याचा कालावधी साहजिकपणाने लागतो. कारण आता 15 जून पासून शाळा सुरू होतील, शाळेमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी संख्या असेल त्यावेळेस ते इंटरव्ह्यूला आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे, त्याच्यासोबतच डेमो त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसमोर घ्यावा लागणार आहे. तर त्यावेळेस काय होणार आहे की थर्ड डेटच्या बदले पास झालेले जे उमेदवार आहेत ते देखील रांगेमध्ये उभं राहणार, ते आमची भरती करा आमची भरती करा असं त्या ठिकाणी करणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कन्व्हर्जन राऊंडचं 100% खात्रीपूर्वक आपल्याला सांगता येणार नाही. सेम जसं जनरलचं कन्व्हर्जन राऊंड मराठी माध्यमाचं आहे, उर्दू माध्यमाचं देखील सेम आहे. नियम आहे की आपल्याला जर तुम्ही 10 जागांची जाहिरात दिलेली असेल तर 10 पैकी 10 जागा तुम्ही भरायला पाहिजे, हा नियम आहे. मग तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे त्याला कन्वर्ट करायला पाहिजे. आता आपण आपल्या परीने देखील पाठपुरावा करतो आहोत. माझी इच्छा आहे की आपले जेवढी विद्यार्थी संघटना आहे त्यांनी देखील मिळून, आता पहिला राऊंड तर लागून जाईल, पहिल्या राऊंडला अजिबात कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, परंतु पुढचे जे राऊंड आहेत ते देखील एकदम लवकरात लवकर लागून जावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं हे अत्यंत जास्त आवश्यक ठरणार आहे. आणि लवकरात लवकर शासनाची प्रशासनाची जे काही अधिकारी वर्ग आहे जे की रात्रंदिवस पवित्र पोर्टलवरती काम करतं त्या अधिकारी वर्गांचं देखील स्पष्ट मत आहे की आम्हाला ही भरती कंप्लीट लवकरात लवकर करायची आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की 2022 ची जी भरती 2025 चा आता जवळपास 5वा-6वा महिना चालू झालेला आहे, तरी देखील चालू आहे, म्हणजे बराच कालावधी या यादीसाठी लागलेला आहे. आणि एक भरती इतक्या लांबपर्यंत चालणं हे कोणासाठीही चांगलं नाहीये, विद्यार्थ्यांसाठी पण चांगलं नाही, अधिकारी वर्गांसाठी, प्रशासनासाठी, शासनासाठी देखील ही गोष्ट चांगली नाहीये. त्यामुळे त्यांची देखील इच्छा या ठिकाणी त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं की लवकरात लवकर ते देखील या भरतीला जे आहे गुंडाळपट्टी करून पुढच्या भरतीकडे जे आहे वाटचाल करण्यासाठी रेडी आहे. आय होप सर्वांच्या ज्या काही समस्या आहेत, सर्वांचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर झालेले असू शकतात. याच्या व्यतिरिक्त तुमचा जर प्रश्न असेल मेरिटच्या संदर्भामध्ये, आता मेरिटचा विचारच करू नका, आता डायरेक्टली आपल्याला निवड यादीच पाहायची आहे. मग मेरिटच्या भानगडीत कशाला पडायचं, कशाला 2-4 दिवसाची आपली जी आहे झोपमोड करून घ्यायची आहे. त्यामुळे आपण आपलं जे काही निवड यादी आहे त्याची प्रतीक्षा करूया. येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये हार्डली अपेक्षा आहे 25 तारखेच्या आसपास अगोदरही त्या ठिकाणी यादी लागू शकते. याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर का काही प्रश्न असेल, शंका असेल, निश्चितपणाने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. माझ्या परीने त्या कमेंट्सला उत्तर देण्यासाठी प्रयत्न करेन.